हाय एव्हरीवन अँड सॉरी ब्लॉग नाही येते मला माहिती आहे, माझी चुकी आहे. बट सॉरी, मी प्रत्येक ब्लॉग असं सॉरीने बोलू इच्छिते, कारण की मला एवढे मेसेजेस येऊ राहिले. ब्लॉग नाही, मिनी ब्लॉग करायला वेळ भेटत नाही. एक सांगू का, आत्ता तुळशीविवाहानंतर फुल टू बिझी होते. ब्राईडच्या सीझनमध्ये आहे, अजून पण आहे. बट आज संडे आहे आणि लास्ट टाइम पण संडेला माझा फ्री नव्हता. म्हणजे तुम्हाला सांगते, लास्ट टाइमला ब्राईड पण होती, बॅचेस तर माझे चालू आहेत आणि नेक्स्ट डेला समोशीची म्हणजे मंडेला एक्झाम होती. म्हणजे एक विचार करा किती हेक्टिक झालं असेल मला. बिकॉज मी जर एक्झामचा अभ्यास घेतला समोशी गणेशचा तर समोशी गणेशाला चांगले मार्क पडतात. नितेशनी जर घेतला तर बाई कमी मार्क पडतात यार. मग माझं डोकं फिरतं आणि मग मी स्वतःला दोष देत बसते, यार मी करिअरमध्ये घुसले आणि मग माझ्या पोरांचं नुकसान होते. मग मी रडते रात्रभर, मम्मीला बहिणीला सगळ्यांना सांगत बसते माझ्यामुळं झालं. बट मी अशी एनर्जी आणली ना माझ्यामध्ये. म्हणजे माझ्या मम्मीने मला डिंकाचे लाडू पाठवले माझ्यासाठी संगमनेरवरून. मला म्हणजे निसर्गरंजीच्या गाडीमध्ये पाठवलं, अशोकाच्या कोणत्या तरी बसमध्ये. आणि त्यांनी अक्षरशः 200 रुपये घेतले, 200 का 300 रुपये घेतले कुरिअरचे. बट ते मी खाते 3-4, कारण की मला जेवायला वेळ भेटत नाही. जेव्हा ब्राईडच्या ऑर्डर जवळ जातो ना आम्ही मेकअप आर्टिस्ट, तर जेवायला वेळ भेटत नाही आणि टायमिंगचं काही शेड्यूल नसतं. पाणी प्यायचं नाही, काही नाही, म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे पर्सनली मी सांगते तर त्याच्यामुळे माझी तब्येत पण खराब व्हायला लागली आणि मुलींकडे लक्ष थोडंसं कमी व्हायला लागलं. आणि मी एक शेअर पण केलं होतं, समोशी गणेशला कमी मार्क पडले तर माझं डोकं फिरायला लागलं. मग मम्मीने आता लाडू पाठवलेले आहे आणि ते मी लाडू खाते, काजू बदामाचे एवढे भरभरून काजू बदाम. परत मम्मीला सांगितलं गूळ टाक, साखर टाकू नको, गूळ टाकला. एवढी यम्मीवाले लाडू दिलेत. मम्मी ते 3-3, 4-4 खाते एका दिवशी. जेवले नाही तरी त्याने एनर्जी भेटते. नंतर थोडीशी थंडी आहे इचलकरंजीमध्ये आणि मी आज राहिले नाही यार, नाही आलं यार. आज संडे आहे आणि आज आम्हाला जायचं कोल्हापूरला शॉपिंग करायला. एक स्वप्न होतं की मला ही असं बॅकग्राऊंड मार्क पाहिजे होतं, बट मला हे शूट करायलाच वेळ भेटत नाही यार. मी माझ्यासाठी म्हणजे स्वतःच्या कंटेंटसाठी क्रिएट केलं होतं, मलाच वेळ भेटणार यार. काय दिवस आलेत. बट इट्स ओके, चलो लाईट बंद करते यार, लाईट बिल बहुत आता है. यो भाजी काय झाली रे माझी, उकळून गेली पार. तुमच्यामुळे झाले हे, तुमच्यामुळं. चला मी पहिल्यांदा आंघोळ करते यार. आम्ही कोल्हापूरला जायला निघालो आहे. तर किती वाजतात? 3:45 वाजले. भरपूर घरातले कामं पण राहिले. म्हणजे आज मला माझी जी बेडरूम आहे ना त्याचे कपडे फोल्ड करून ठेवलेत, बट ठेवायचे राहिले सिक्वेन्स वाईज. म्हणजे टॉप आणि साड्या ते सगळं, आणि एवढे कपाट झालेत ना आणि सगळे कपाट फुल आहेत. बिचारे नितेशचं फक्त एकच कपाट आहे, त्याच्यात माझ्या काही गोष्टी. अरे गोष्टी असतात. मी तर नितेशला काय म्हटलं, आपण कोल्हापूरला चाललोय ना, मग आपण जरा मलाबारच्या दारात जाऊन तर येऊया म्हटलं. दर्शन घेऊन आलं पाहिजे. दर्शन काय अॅनिव्हर्सरीला काहीच घेतलं नाही माझ्या नवऱ्याने. काय घेतलं का? म्हटलं जरासं जाऊन तर येऊया. राहू दे म्हटलं, तुझं नको घेऊ म्हटलं, माझं पॅन कार्ड तर घे म्हटलं. पॅन कार्डवर पैसे असतात, राहू दे, उगीच मजाक नको, उगीच मजाक नाही उडवायचं. रेशन कार्ड घे म्हटलं. मी म्हणलं पैसे आहे का, बघू म्हटलं एटीएम माझं. तर शॉपिंग करायला चाललो आहे खूप दिवसानंतर. तर भरपूर दिवसांनी सुट्टी घेतली. हो ना यार, नुसतं सुट्टा. आणि नाही आम्ही फिरायलाच कुठे गेलो नाही, कोसो नाही. मी जातो कोल्हापूरला, पण आम्ही रात्री जातो जेवायला फक्त. पण म्हणजे दिवाळीचं सीझन आणि आता माझे पण लग्नाचं सीझन, मग आम्ही दोघं एवढं चिकटच पॅक झालेलो. आधी पण ऑलरेडी पॅकच असायचो, आता तर अजूनच जास्त झाले, कारण की माझ्या ब्राईडची ऑर्डर असली की मग आम्हाला जाता येत नाही कुठं. आणि मला सकाळी पहाटे उठायचं असतं, मग लेट नाईट तर येऊ शकत नाही आम्ही. मग आता आम्ही आज चाललेलो आहे, बघूया आता स्वामीशी गणेशीला पण तिथं खेळायचं. काय कुठं फनचं होतं, गेमचं. आता कोल्हापूरमध्ये आहे. इथं ना संध्याकाळी प्रॉब्लेम काय होतं, इथं जास्त सिग्नल जास्त असतात त्याच्यामुळे, आणि रात्री तर जास्तच फार गर्दी असते इथं. बघूया, म्हणजे ड्रेसेस वगैरे शॉपिंग करायची माझी, सगळ्यांचीच करायची. पहिले
वेस्ट साईडमध्ये बघूया. वेस्ट साईडचे ड्रेसेस मला आवडतात, पण थोडे कॉस्टली असतात, छान असतात, बट क्वालिटी मस्त असतात. आणि काल स्वामीशी गणेशीची ट्रिप गेली वॉटर पार्कला, आणि एवढं सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे गणूला, खरं सांगते. काय करू आता, बघावं लागेल. आणि गोळ्या घ्या आज रात्री द्यावा लागेल, कारण की आता परत एक्झाम स्टार्ट होणार आहे. आता रेग्युलर एक्झाम चालू आहे त्यांच्या स्कूलमध्ये, दर आठवड्याला एक्झाम्स असतात रेग्युलर, म्हणजे नाही का असंच मुलांनी अभ्यास करत राहावं. आणि त्याच्यानंतर मग 22 डिसेंबर नंतर आहे ना एक्झाम. कधी आहे एक्झाम? एवढे एक्झाम्स आहेत ना त्यांच्या, म्हणजे असं शेड्यूलच असतं आमच्या पोरांच्या स्कूलचं काय. तर आता बघूया. आता बघा किती ट्रॅफिक झाली आहे, किती ट्रॅफिक झाली. तर वेस्ट साईडमध्ये आलेलो आहे. ताडे चला. स्वामीसीचे केस तर बघा, बघ बघूयात की. एक हे घ्या. आता मी इथं माझे ड्रेस जे आहेत ना तर ते सिलेक्ट करते. स्वामीशी गणेशीचे सगळे झाले तर अक्षरशः मला वैताग झाला. आणि मला आता मी म्हटलं की मी माझंच सिलेक्ट करते, कारण की इथं कसं आहे ना, लेडीजला परत म्हणजे जेंट्सला इथं अलाउड नाही आहे. मग ते बाहेर जा परत या, त्यापेक्षा आपण आपलं ट्राय करूया, बघूया. आणि मी नंतर दाखवले यार खूप छान छान ड्रेस सिलेक्ट केले, पण आता बघूया ते कोणते छान फिटिंगमध्ये बसतात ते. रेड चिली सॉस द्या. आणायचं आहे काय आणायचं अजून. मला माहित नाही मी किती दिवसानंतर व्लॉग शूट करते, बट माझे मम्मी पप्पा, स्वामिनी, चिडू सगळे घरी येणार आहे. आणि माझं घर आहे खूप मेसी. लिटरली मला एवढं टेन्शन आलं की मी काय करू. माझं बेड तर असं झालेलं आहे बिकॉज माझे मेकअपच्या ऑर्डरी बॅक टू बॅक, आणि मला घराकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आणि कसं असतं ना, तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही माझे जुने ब्लॉग पाहिले असेल, मम्मी यायची म्हटल्यावर मला टेन्शन येतं लिटरली. बिकॉज माझी मम्मी मला लय बडबड करते, असंच ठेवलं ते तसंच ठेवलं, आता हा पसारा पाहू तर माझी मम्मी तर डोकं येऊ येणार आहे. बिकॉज मला प्लीज वॉच माय कपड. आणि माझ्या मम्मीचं जजमेंट. अच्छा इथं धूळ आहे अशी मला बोटाने दाखवल. फ्रीज असा खराब आहे. म्हणजे मी काय करू. म्हणजे मला ना माझ्या मम्मीला एक सांगायचं आहे की यार नाही होत यार माझ्याने असं साफसफाई. मी किती वेळा ट्राय करते. आता माझ्या मावशी ज्या आहेत ना, ज्या माझ्याकडं 7 ते 8 वर्ष आले, त्या म्हणत होत्या आता मम्मी प्रत्येक गोष्टीमध्ये चुका शोधून काढेल. आणि ते मला म्हणत होत्या तुम्हाला माहीत नव्हतं का. माहीत होतं, बट मेकअपची ऑर्डर असल्यामुळं मला वेळ नाही भेटला. आता मला आल्यावर बोलणे खावे लागणार आहे मम्मीचे. सो कोणाकोणाच्या घरी अशा गोष्टी होतात मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. मी खूप बोलणे खाते, मी अजून बोलणे खाते माझ्या मम्मीचे. यार मी काय करू. आणि हां मी तुम्हाला सांगते मी किती शॉपिंग केली. बरी मी आवरणार आहे, नाही तर म्हणताल की बिकॉज यार होतं यार. थांबा मी ना कपडे मध्ये जाऊया आणि ट्रायपॉड आणूया. मी तुम्हाला सगळी शॉपिंग तर नाही दाखवणार, मग काय सस्पेन्स राहत नाही. बट हा टॉप आणि ही जीन्स पण मी वेस्ट साईडमधनं घेतली. वेस्ट साईडच्या कपड्यांचं बिल किती झालं असेल, किती गेस करा. 36,000. नॉट ओनली मी, चिनूचे पण कपडे आहेत. चिनूचे जास्त नाही, 2च कपडे आहेत. माझे आहेत आणि स्वामीशी गणेशीचे आहेत. असं आमचं सगळ्यांचं मिळून 36,000 बिल झालेलं आहे. आणि प्लीज
कोणी मला म्हणणार नाही की नवऱ्याचे पैसे उडवती. हे बघा, माझ्या आईवडिलांनी सांगितलं आहे की जर तुला जर शॉपिंग करायची असेल तर लग्नानंतर मग ते नवऱ्याकडनंच पैसे घ्यायचे. म्हणून मग माझ्या आईवडिलांनी जे सांगितलेलं ना ते मी रूल्स फॉलो करते आणि त्याच्यामुळंच हे सगळं होत आहे. ते हे बघा, माझ्या आईवडिलांचे संस्कार खूप चांगले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं होतं की तुला जे काय पाहिजे असेल ते नवऱ्याकडनं भेटतंच ना. आता माझ्या मम्मीला पण डायमंडचे गिफ्ट्स वगैरे, सोन्याचे गिफ्ट्स माझ्या पप्पांकडनं भेटतातच ना. सो सेम रूल मी फॉलो करते. मी फार गुड गर्ल आहे. म्हणजे माझे आईवडील जसं वागतात तसं मी वागते, माझी मम्मी जशी वागते. सो चांगले संस्कार आहेत माझ्यावर. आणि फक्त 36,000 बिकॉज मी खूप वर्ष आले जीन्स घेतलेल्याच नव्हत्या. ह्या माझ्या किती ही नाही, ही आत्ता घेतली ना, ह्या खूप आता बघा, आता ही जीन्स मला असं जरा लूज छान वाटतात ना. हे बघा, या अशा लूज जीन्स बिकॉज नितेशला अशा जास्त आवडायला लागल्या आहेत. मग म्हटलं ठीक आहे यार, नवऱ्याला पण आवडतात ते तर. आणि मला पण कम्फर्ट फील होते बिकॉज जेव्हा मी मेकअपच्या ऑर्डरला जाते ना तेव्हा कम्फर्ट फील होतात ते. आणि हा टॉप तर खूप स्वस्त आहे. आणि ठीक आहे, चला मी आता तुम्हाला दाखवते हे बॅग्स. मी आता काय खायला आलोय, आईस्क्रीम. तर मी खाली आले ते शॉपमध्ये ट्रायपॉड घ्यायला. तर या आधी मग म्हटलं जरा चला आपण ज्यूस पिऊन या किंवा काहीतरी खाऊन घेऊया. जेवण तर झालं आहे. आज स्वामीची गणेशची स्कूल होती 25 डिसेंबरला, पण आज पेपर होता. तर चिवला मामी रस्त्यावरनं ड्रेस घेतली काय गं, स्वस्तातलेच आहे बट ते नाही कसे रस्त्यावर भेटतात, ते घरात घालायला बरं पडतात ना. मग ते हळूहळू सँडल. सो हे माझं फालुदा आहे, पिस्ता शेक, हे स्ट्रॉबेरी आणि मँगो. आणि तुम्हाला दाखवते हे आम्ही वेस्ट साईडमधनं कपडे घेतलेले आहे सगळे. आणि मी सगळ्यांचे कपडे नाही दाखवणार आहे. एवढी सगळी 36,000ची शॉपिंग वाटतं का तरी. आणि चिनूला आज मी घरात घालायला कपडे असतात नाही का ते रेग्युलर, ते बघा हे सगळे 200 रुपयाला आणलेत सगळं मिळून. म्हणजे ते घरात घालायला जरा रेग्युलरच लागतात ना, आणि पुण्यात असे भेटत नाही. मग मी काय करते, चिनूला असे घेते. पप्पा मम्मी पण तिला तिकडनं घेतात कारण की पुण्यात एवढे कपडे महाग आहेत ना. हे फक्त 200ला आलेत. आणि हे बघा आता चिनूचं आमच्या जॅकेट बघा किती क्यूट आहे, मला तर लय आवडले. खूप मस्त आहे, 1299ला आहे. ठीक आहे बट मला आवडले. स्वामी म्हणते खूप मोठं झाले तर मग आता आपण चेंज करूया, बट मला नाही वाटत यार. आणि त्याचे फ्लॉवर्स तर बघा यार किती मस्त आहे यार, मला खूप आवडलं, खूप 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 खूप. आणि आता हे सगळे जे कपडे आहेत ना, मला कपाटात ठेवायला जागा नाही आहे. सो लेट्स सी, आता घरात सगळा पसारा होणार. तर आता मी हा व्लॉग इथंच एंड करते.